तर इथे मस्त अशी ही वांग्याची रस्सावाली भाजी रेडी झालेली आहे। त्यामध्ये मी थोडेसे झिंगे घातलेले आहेत। तर हे बघू शकता राशीने काढलेलं एक ड्रॉइंग आहे। ॲक्च्युली हे 6 महिन्यापूर्वी तिने काढलं होतं आणि तू पण काढायचं छान छान ड्रॉइंग मग। आणि तिचं जे ड्रॉइंग आहे ते मी स्टेटसला लावलेलं, व्हॉट्सअप स्टेटसला। आणि रुही म्हणते माझं का ड्रॉइंग स्टेटसला घालत नाहीस, होय ना? हॅलो नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल। मी किरण तुमचं स्वागत करते माझ्या नवीन ब्लॉगमध्ये। तर सकाळी ब्लॉग स्टार्ट केला होता, त्यानंतर डायरेक्टली आत्ता तुम्हाला भेटते। तर आत्ता वाजलेले आहेत 5:30 आणि एक दिशा ये। तर इथे आम्ही आलो होतो आमच्या नंदुबाईच्या घरी, कारण नंदुबाईंची मुलगी आहे पूजा, ती आली होती। आणि हा क्रिशवतीचा मुलगा, याचा मी बोरनांचे वगैरे व्हिडिओ शेअर केलेला आहे। तर त्यांनाच भेटण्यासाठी आम्ही आलो होतो। थोडा वेळ इथे थांबलो आणि परत मग घरी गेलो। हॅलो नमस्कार। तर डायरेक्ट मी तुम्हाला नेक्स्ट डे भेटते आणि सकाळ माझा स्वयंपाक आवरला होता, चपात्या केल्या होत्या आणि हरभऱ्याची भाजी केली होती आणि त्याचंच कढण वगैरे केलेलं होतं। आणि त्यानंतरचा हा मेस तुम्ही बघू शकता। तर आता मी हा सगळा आवरणार आहे आणि थोडंफार मी किचन ओटा जो क्लीन करणार आहे। आणि ही जी विंडो आहे माझी ती थोडीफार क्लीन करणार आहे, कारण आता बरेच दिवस मी जास्त ओपन नाही करत, कारण पावसाळा सुरू असल्या कारणामुळे जास्त ओपन नाही करत आणि सारखी बंद ठेवते। त्यामुळे थोडीफार धूळ तिकडे साचलेली आहे। म्हणजे रोजच्या रोज ओपन केली की कसं आपल्याला कळतं की हा धूळ आहे, तर तेव्हाच्या तेव्हा वॉश होतं आणि बंद असल्यामुळे तिकडे थोडं दुर्लक्ष होत होतं। सो म्हटलं आज चला वॉश करूया। त्यासाठी हे सगळे माझे मनी प्लांट वगैरे आहे ते मी सगळं काढून घेतले आणि त्यांचंही पाणी वगैरे चेंज करून घेणार आहे। आणखी म्हणजे मी तुमच्याशी शेअर करणार आहे की मागे मी तुम्हाला सांगितलं होतं, जेव्हा माझा वाराणसीचा ब्लॉग आला होता त्यावेळेस मी तुम्हाला सांगितलं होतं की एक मी किस्सा तिथे आमच्यासोबत जो घडला होता तो शेअर करणार आहे। तर चला हे काम आवरत मी तुमच्याशी तो शेअर करते। आणि काय झालेलं, आम्ही वाराणसीला गेलो होतो आणि वाराणसीमध्ये आमच्याकडे आम्ही अयोध्या करून आम्ही वाराणसीला रात्रीचं पोचलो होतो। मग ती रात्र आम्ही वाराणसीत थांबलो आणि दुसऱ्या दिवशी आमच्याकडे भरपूर टाईम होता, कारण गंगा आरती संध्याकाळी 7ला असते। तर त्याआधी फुल डे आमच्याकडे होतं। मग सकाळी आम्ही तिकडे दर्शन वगैरे घेऊन आलो मंदिरचं आणि त्यानंतर फुल डे आमच्याकडे होता, कारण संध्याकाळी गंगा आरती होती। सो पुरुष मंडळी म्हटले आम्ही सगळे रूमवर थांबतो, कारण सगळी थकलेली होती आणि तुम्ही लेडीज जा आणि तुम्हाला काही शॉपिंग करायची आहे काय असेल, कारण ऐकलं होतं की बनारसमध्ये साड्या वगैरे भरपूर गोष्टी आहेत त्या चांगल्या भेटतात। सो आम्ही ठरवलं होतं की बनारसमध्ये थोडीफार शॉपिंग करायचं। सो पुरुष मंडळी सगळी थांबली रूमवर दुपारच्या जेवणानंतर आणि आम्ही सकाळच्या नाश्ता वगैरे केल्यानंतर आणि आम्ही सगळे लेडीज जे हॉटेल होतं तिथून आम्ही बाहेर पडलो। खाली बाहेर येताच एक रिक्षावाला होता, त्यांनी म्हटलं की मॅडम आपको साड़ियों के बाज़ार में जाना है क्या? आणि आधीच आमच्या पुरुष मंडळीने आम्हाला सांगितलं होतं की बाजार जास्त लांब नाही आहे, तुम्ही बघा तिथे चौकशी करा आणि जा म्हणून। आणि आम्ही खाली उतरल्यावर ते आले रिक्षावाले आणि त्यांनी म्हटले फक्त 5 रुपयात आम्ही सोडतो असं म्हटले। आणि आम्हीही थोडाफार टायर झालो होतं, म्हटलं 5 रुपयात सोडतायत तर कशाला उगाच चालत जायचं आणि कशाला उगाच शोधत बसायचं, म्हणून आम्ही त्या रिक्षामध्ये बसलो। तर त्यांनी आम्हाला आम्ही त्यांना रिक्षात बसल्यानंतरच त्यांना आम्ही मेन्शन केलं होतं की फक्त आम्हाला साड्या नाही पाहिजे, बाकीच्या वस्तूही पाहिजे आहेत, म्हणजे बाकी काही असेल इकडचं काय स्पेशल, म्हणजे सगळं शॉपिंग एकत्र असताना म्हणजे आपल्याकडे बाजारमध्ये सगळं असताना साड्याचे दुकानं असतात, चपलांचे वगैरे ॲक्सेसरीजचे, तर अशा बाजारमध्ये आम्हाला जायचं आहे असं त्यांनी हां उधर ही लेके जा रहे असं ते आम्हाला बोलले। आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवून गेलो आणि त्यांनी आम्हाला गल्लीबोळातून कुठून नेलं। तरी मी विचार करतच होते आम्ही की इतक्या लांब आहे आणि फक्त 5 रुपयेच का घेतलं आमच्याकडून। आणि नंतर मग त्यांनी आम्हाला एका मिलमध्ये म्हणजे 1-2-3 दुकानं होती, फक्त साड्यांचीच होती, बाकी काही नव्हतं, बाकी सगळी घरच होती, म्हणजे वस्तीच होती। तर तिथे नेऊन सोडलं। त्यावेळेस पण आम्ही म्हटलं की इथं काही दिसत नाही आहे, हे तर मार्केटसारखं वाटत नाही आहे। नाही मॅडम इधर अच्छा साडी मिळते, जाओ आपकी देखे आओ, हम इधर ही रुकते असं म्हटले त्यांनी। आणि मग आम्ही गेलो आणि तरी 2-3 साड्या आम्ही घेतल्या तिथे, पण आमच्या लक्षातच नाही आलं की
ते एजंट होते, म्हणजे मिडलमॅन असतात ना, त्यांना तिथे आम्ही जर साड्या घेतल्या तर त्यांना त्या रिक्षावाल्यांना कमिशन भेटणार होतं. त्यासाठी त्यांनी आम्हाला तिकडे घेऊन गेले होते आणि थोड्या 2-3 साड्या घेतल्या आम्ही. नंतर पण रिटर्न आलो आम्ही आणि आम्ही सगळं म्हणजे शॉपिंग सोपं तोवर 2-3 साड्या घेतल्यावर ते रिक्षावाले तिथेच थांबले होते आणि परत त्यांनी 5 रुपयाला आम्हाला आणि हॉटेलकडे येऊन सोडलं. पण आमचा बराचसा टाईम गेला होता आणि खूप टायर्ड झालो होतो आम्ही आणि आम्हाला जे मेन मार्केट पाहायचं होतं ते राहूनच गेलं आणि हे आम्हाला नंतर लक्षात आलं की त्या रिक्षावाल्यांना कमिशन भेटणार होतं, म्हणून त्यांनी त्या शॉप्समध्ये आम्हाला घेऊन गेले होते. आणि नंतर मग जेव्हा आम्ही हॉटेलवर आलो तर पुरुष मंडळी खूप जास्त आमचे टिंगल उडवत होते की तुम्हाला फसवले त्यांनी आणि मेन मार्केट पाहायचं होतं ते राहूनच गेलं. 1-2-3 साड्यांची दुकानं होती जी त्या रिक्षावाले त्यांचे एजंट होते, म्हणजे त्यांना कमिशन भेटत होतं. तिकडे त्यांनी आम्हाला नेलं. ते 2-3 दुकानं आम्ही फिरलो आणि मग आलो. आणि नंतर जेव्हा आम्ही गंगा आरतीसाठी जायला निघालो, म्हणजे गंगा आरतीसाठी निघालो ना, त्यावेळेस आम्हाला वाटेत मेन मार्केट भेटलं आणि त्यावेळी इतका रिग्रेट झाला आम्हाला, म्हणजे हे इतकं छान मार्केट सोडून आम्ही कुठे तिकडे जाऊन आम्हाला म्हणजे मेन मार्केट सोडून आम्ही कुठे भलतीकडे जाऊन फिरून आलो होतो. सो खूप जास्त रिग्रेट झाला आणि त्यावेळेस मग आम्ही तिथे काही शॉपिंग करू शकलो नाही, कारण टाईम कमी होता. गंगा आरती करून परत आम्हाला ट्रेन होती, त्यामुळे नंतर आम्हाला पुरुष मंडळी कुठेच थांबू दिलं. अशा प्रकारे हा किस्सा हा घडला. तर तुम्हीही कुठे फिरायला गेलात त्या साईडला तर अशा एजंट जे असतात त्यांच्यापासून थोडं जपूनच राहा. आणि चला तर मग आजचा ब्लॉग कसा वाटला मला नक्की सांगा.